नमस्कार. मी मनीषा. आज दिव्याची अमावास्या झाली आपल्याकडं आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे. आणि आता उद्यापासून आपले जे 12 महिने आपल्या पंचांगाप्रमाणे असतात त्यातल्या आपल्या सणांचा राजा जो महिना श्रावण आणि सगळे सण वार आता इथून पुढं सुरू. तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आता बघा, मागच्या आषाढ महिन्यात बैलांच्या पूजेपासून बेंद्रापासून सुरुवात झाली. तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्राणी पक्षी सरपटणारे प्राणी नागाची सुद्धा पूजा केली जाते. शस्त्र प्रत्येक गोष्टीचं पूजन करून त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल एक नम्रता साकार करतात आपल्या संस्कृतीमध्ये. आणि एक आदरभाव सादर करतात की प्रत्येक गोष्टीची पूजा आहे आपल्याकडं. नदी असू दे, जल असू दे, आकाश असू दे, नंतर प्राणी पक्षी, तुमची झाडं, सगळ्या प्रकारचं आहे. आणि प्रत्येकाला आपण नमस्कार करतो. प्रत्येकाबद्दल आपला आदरभाव आपण नमस्कार करून व्यक्त करतो. आणि प्रत्येक गोष्टीचा आपल्याला उपयोग होतो. तर असा हा आता श्रावण महिना उद्यापासून आपल्याकडं सुरू. तर पक्ष्यांच्यामध्ये सुद्धा गरुडाला आपण देव मानतो. प्राण्यामध्ये हत्तीला देव मानतो, वाघाला देव मानतो, सिंहावर आपली देवी बसलेली असते सिंहाला देव मानतो. असं प्रत्येक ह्याच्यामध्ये सुद्धा साधं उंदीर हे गणपतीचं वाहन आहे, त्यालासुद्धा आपण नमस्कार करतो. तर असं ह्याच्यामध्ये आहे. पण काही जी आहेत ती सामान्य म्हणजे पक्षी, गरुड, नंतर कावळा, चिमणी, पोपट असं. पण कावळ्यासारखाच दिसणारा जो एक पक्षी आहे त्याचं नाव भारद्वाज. तर मला असा प्रश्न पडला की भारद्वाज असं त्याचं नाव का? की भारद्वाज हा कावळ्यासारखा दिसतो पण त्याचे पंख जे असतात ते असे केशरी, अगदी माइल्ड केशरी वगैरे असे असतात, ओळखतो तो. आणि डोळे लाल असतात पण प्रतिकृती त्याची कावळ्यासारखीच असते. पण त्याला एक स्पेसिफिक नाव पडलेलं आहे, वैशिष्ट्यपूर्ण नाव आहे की भारद्वाज पक्षी. आणि सकाळी तो दिसला की त्याला सगळीजणं नमस्कार करतात, की सकाळी त्याचं दर्शन हे अतिशय शुभ असतं. तर असा हा पक्षी. आणि भारद्वाज हे आपल्यामध्ये गोत्र पण आहे. मी म्हणलं याचं नाव भारद्वाज का, म्हणून मी थोडासा शोध घेतला. तर मला असं आढळून आलं की भारद्वाज ऋषींनी ह्या पक्षाच्या रूपामध्ये भगवंतांना प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक वर्ष तपश्चर्या केली. आणि ह्या रूपामध्ये त्यांनी तपश्चर्या केली, त्या रूपाला भगवंत प्रसन्न झाले आणि त्यांना आशीर्वाद दिला. म्हणून या पक्षाचं नाव भारद्वाज हे एक वैशिष्ट्यपूर्ण त्या पक्षाला नाव पडलं. तर असा हा पक्षी सकाळी दिसला की त्याला आपण नमस्कार करतो. आणि सकाळी दिसणं हे शुभ लक्षण असतं. तर याचंच दुसरं नाव आहे काय, शुभंकर. आता शुभंकर याला का म्हणतात, तर तेही माझ्या वाचनात आलं की ज्या वेळेला सुदामा द्वारकाधीशांना भेटायला गेले द्वारकेला, त्यावेळेला जाताना अत्यंत गरीब परिस्थितीतले सुदामा, पण दोघांची मैत्री अतिशय अतूट अशी मैत्री. आणि भेटायला चालले होते. आणि भेटायला जाताना वाटेमध्ये त्यांना या पक्षाचं दर्शन झालं. या पक्षाचं दर्शन झालं आणि ते पुढं द्वारकेला पोचले. द्वारकेला पोचल्यानंतर तिथं जे कृष्णाने त्यांचं आदरातिथ्य केलं वगैरे सगळी ती पुढची कथा आपल्याला माहितीच आहे. आणि तिथं त्यांची परिस्थिती एकदम बदलली. ते म्हणत होते की नको मला कृष्णा, फक्त तुझं प्रेम पाहिजे, मला हा राजमहाल नको, मला सोनं नाणं नको, काही नको. पण कृष्ण म्हणाले, अरे तुझ्या आयुष्यामध्ये आत्ताचा आता हा काळ आहे हा चांगलाच आहे, तर तो मी बदलू शकत नाही. तर असा हा पक्षी
हा सुदाम्याला सुद्धा वाटेत दिसला. त्याचं दर्शन त्यांना झालं आणि संपूर्ण त्यांचं पुढचं आयुष्य बदलून गेलं. तर म्हणून त्याचं नाव शुभंकर, की हा दिसला की याला शुभ मानतात. तर अशा या पक्षाची माहिती जी मला मिळाली ती मी आपल्यासमोर सादर केली. आणि एका ऋषीच्या तपश्चर्येमुळं आपल्याला हा भारद्वाज पक्षी हा सकाळी दर्शन झालं की खूप आनंद होतो. म्हणजे आमच्या तर इथं बागेत तो फिरतच असतो. रोज बहुतेक आमच्या गल्लीमध्ये सगळ्या झाडावरनं तो फिरतो. सकाळी सकाळी आम्हाला त्याचं दर्शन होतं. तर मला जे माहिती होतं ते मी आपल्यासमोर सादर केलं. असंच आता आपले सणवार वगैरे काय माहिती जर झाली जास्तीची तर असतीच प्रत्येकाला, पण काही जणांना नसती. मला तर नव्हतीच, मी तर ते वाचूनच काढली माहिती. तशी मी सादर केली. ही जर माहिती म्हणजे माझं हे जर आवडलं असेल माहिती काढून तुम्हाला सांगणं, तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्स द्या. अशीच मला काही नवनवीन माहिती मिळेल ती मी माझ्या चॅनलवर आपल्यासमोर सादर करीन. तर जय श्रीराम. धन्यवाद.